वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा महाराष्ट्राच्या सरकारने, उच्च शिक्षण विभागाने, ग्रंथ संचालनालयाने पुढाकार घेतलेला आहे. महाविद्यालय, विद्यापीठ आता वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबवत आहेत. आणि या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या माध्यमातून अधिकाधिक वाचकांनी ग्रंथ वाचन केलं पाहिजे, वाचन संस्कृती निर्माण झाली पाहिजे. लोक मंदिरालयामध्ये न जाता वाचनालयामध्ये गेली पाहिजे. आणि वाचनाने माणूस समृद्ध होतो, माणसाचा आत्मविश्वास वाढतो, माणसाचा उत्साह वाढतो, जीवनविषयक दृष्टिकोन व्यापक होतो, नकारात्मक दृष्टिकोन जाऊन सकारात्मक दृष्टिकोन होतो. वाचनातून अज्ञान दूर होते, ज्ञान प्राप्ती होते. वाचनातून अस्वस्थता दूर होते, मानसिक शांती मिळते. म्हणून वेचिते वचन जेणे राहे समाधान असं म्हटलेलं आहे. वचन हा विचार आहे, संत तुकोबारायाने सांगितलेलं आहे. ग्रंथ मानीय गुरु, ग्रंथाला गुरु माना, असा गुरु गोविंद सिंगजींचा संदेश आहे, आदेश आहे. ग्रंथ वाचाल तर वाचाल, ग्रंथ वाचन हा जगण्याचा, जसं अन्न वस्त्र निवारा ही माणसाची गरज आहे, तशी जसं अन्न ही पोटाची गरज आहे, जिवंत राहण्याची गरज आहे, तसं समाधानानं जगण्यासाठी, आनंदानं, उत्साहानं, आत्मविश्वासानं जगण्यासाठी वाचन ही माणसाची गरज जर बनली तर समाजाचा स्तर अजून उंचावेल. वैचारिक, भावनिक, बौद्धिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक दृष्ट्याही माणसं समृद्ध होतील वाचन संस्कृतीतून. मग वाचन संकल्प महाराष्ट्राचा आपण म्हणत असताना वाचनाचा उपक्रम केवळ महाविद्यालयाने, वाचनालयाने राबून चालणार नाही. तसं सण जसा घरोघर साजरा केला जातो तसं घरोघर वाचनाचे प्रोग्राम झाले पाहिजेत. जसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं 18 तास अभ्यासाचा उपक्रम राबवला जातो, तसं किमान एक दिवस किमान 5-6 तास तरी प्रत्येक घरात ग्रंथ वाचन झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून समाजामध्ये जाणीव जागृती होणं अतिशय गरजेचं आहे. घर तिथं शौचालय ही जशी मोहीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं देशामध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न झाला, अजूनही तो होतोय. तसं घर तिथं शौचालय असेल तर तसं घर तिथं ग्रंथालय, घर तिथं किमान ग्रंथपेढी, किमान एक ग्रंथपेढी, एखादं कपाट प्रत्येकाच्या घरात ग्रंथाचं आणि त्या ठिकाणी ग्रंथसाठा असणं गरजेचं आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी अन्नाचा साठा करून ठेवतो आपण, पण ग्रंथांचा साठा मेंदू आणि मस्तक, जीवनदृष्टी, सकारात्मक दृष्टिकोन, भावनिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या आणि कल्पनाशक्तीच्या पातळीवर समृद्ध होण्यासाठी वाचन अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी मनानं विशाल होण्यासाठी आणि मनातले नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना दूर करण्यासाठी, सत्सद विवेक बुद्धी विकसित करण्यासाठी वाचन गरजेचं आहे. त्यासाठी घरात ग्रंथ असणं गरजेचं आहे. त्याने घरामध्ये प्रत्येकाने पोथ्या आणि काल्पनिक काहीतरी वाचत बसण्यापेक्षा प्रेरणादायी महापुरुषांचे चरित्र, महापुरुषांचे आत्मचरित्र, प्रेरणादायी ग्रंथ, व्यक्तिमत्व विकासावर असेल, वेगवेगळे स्किल विकसित करणारे ग्रंथ असतील, आत्मविश्वास वाढवणारे ग्रंथ असतील, मन समृद्ध करणाऱ्या संत विचाराचे ग्रंथ असतील, अशा ग्रंथांचं वाचनाची एक संस्कारच आपण प्रत्येकावर करणं गरजेचं आहे. त्यामुळं
ग्रंथांचं वाचन. जसं शासन दर महिन्याला अन्न वाटप करते मोफत पद्धतीनं, मी गव्हर्नमेंटला सुचवेल मोफत देण्याऐवजी 100 रुपये लावा. तर 100 रुपये लावत असताना एक ग्रंथ त्यांना सांगा 100 रुपये द्यावे लागेल एवढं अन्न घेण्यासाठी, आणि घेत असताना एक ग्रंथ त्यांना जर आपण देऊ शकलो, किमान गावातल्या 50% लोकांना तरी, यामुळे काय होईल? त्यांना सांगता आलं पाहिजे समाजाला, अरे बाबा मी पोटाची भूक भागवण्यासाठी अन्न देतोय, आणि मनाची भूक भागवण्यासाठी, आत्म्याची भूक भागवण्यासाठी, मन स्थिर आणि शांत करण्यासाठी, मन तृप्त करण्यासाठी ग्रंथाची पण भेट देतोय. म्हणून स्वस्त धान्य दुकानातून आम्ही ग्रंथ जर देऊ शकलो प्रत्येकांना, ज्याच्या घरी आता एकही वाचनकच नाही, तर त्यांना सुद्धा वाचक जरी नसला, निरक्षरता असेल तिथं, त्यांना साक्षर 6 महिन्यात, किमान 6 महिन्यात करता, 1 वर्षाभरामध्ये करता येते. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील विद्यार्थी त्यासाठी जर आपण उपयोगात आणले, ज्यांचं वाचन नाही त्यांना संध्याकाळी दर दिवशी किमान 1 तास त्यांचा वर्ग घेण्यासाठी 6 महिन्याचं ट्रेनिंग यावा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांची सेवा ती घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्याला जे काही मानधन आपण देत आहात ते दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतोय, ज्या लाडक्या बहिणीला चांगलं वाचता येते, लिहिता येते, ज्याची समज आहे, अशा गावातल्या किमान, समजा एका गावात 500 लाडक्या बहिणी आहेत, त्यातल्या किमान 100 लाडक्या बहिणी तरी सुशिक्षित आहेत, तर त्या सुशिक्षित लाडक्या बहिणींना किमान 8 दिवसातून 1 दिवसाचा वर्ग या खास महिलांसाठी आयोजित करून सगळ्या महिलांना वाचनाचं महत्त्व, चांगल्या कविता वाचून दाखवणे, गाऊन घेणे, चांगले ग्रंथाचे उतारे वाचायला लावणे, वाचून घेणे, हे उपक्रम जर आपण राबवले आणि ते राबवताना, वाचतानाचे व्हिडिओ यांनी शिकवतानाचे ते ग्रंथातले उतारे शिकवताना हे काय प्रेरणा देतात, काय बोध देतात, आपला काय या ग्रंथाचा उपयोग आहे असं सांगणारे, या पाठाचा काय उपयोग आहे सांगणारे त्यांनी बोललं पाहिजे. आणि इतरांनी ते ऐकण्यासाठी गेलं पाहिजे. ज्यांना अक्षर ओळख नाही त्यांना अक्षर ओळख झाले पाहिजे. वाचन, मराठीचं किमान वाचन त्यांना करता आलं पाहिजे. यासाठी लाडक्या बहिणी ज्या काही आहेत, ती एकही लाडकी बहीण निरक्षर असता कामा नये, ती साक्षर झाली पाहिजे, वाचक झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काही लाडक्या बहिणीला पैसे देत आहेत, त्या लाडक्या बहिणीतील 25% तरी किमान महिलांना आपल्याला त्यांचे वाचनाचे धडे, साक्षरतेचे धडे, साक्षर करण्यासाठीचे प्रयत्न ते झाले पाहिजे. त्याच्यावर गावातले पोलीस पाटील, सरपंच, गावातले शिक्षक यांची एक समिती करून त्यांच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे वाचन संस्कृतीचं. त्या महिला तिथे 1 तास बसतील कुठेतरी एका सार्वजनिक ठिकाणी म्हणा, एखाद्या कुटुंबाच्या ठिकाणी, त्या तिथं 1 तास प्रकट वाचन करतील, ऐकतील, काही जणी काय अक्षर ओळख शिकतील. असा उपक्रम जर आम्ही राबवू शकलो तर वाचन संस्कृती वाढते. पैसे द्यायची गरज नाही, त्यांना ग्रंथाची उपलब्धी करून देता येईल, ते दिले पाहिजे. समाजाला आवाहन केलं पाहिजे. उद्योजक, व्यवसाय, व्यापारी आणि समाजातल्या दानशूर व्यक्तींना ह्या ग्रंथांची पुरवठा करण्याचं आवाहन जर केलं आणि गव्हर्नमेंटने काही प्रमाणात जर केलं तर ही वाचन संस्कृती या निमित्त शासकीय योजनांचा जे काही लाभ घेत आहेत त्यांना फुकट लाभ न देता त्यांना ह्या वाचन संस्कृतीच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. दुसरी पद्धत महत्त्वाचा, आपल्याला प्रत्येक शाळा तिथं ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था तिथं ग्रंथालय असलंच पाहिजे. आणि ते ग्रंथालय असून चालणार नाही,
तर त्या ठिकाणी रोज वाचक आले पाहिजे, वाचकांनी वाचलं पाहिजे. त्यामुळे हे सगळे जे वाचनालय आहेत केवळ अनुदान घेणारे वाचनालय म्हणजे वाचन संस्कृती नाही, तर त्या अनुदान घेणाऱ्या तरी किमान वाचनालयामध्ये वाचक रोज असले पाहिजे. त्या ठिकाणी CCTV कॅमेरे तुम्ही बसवा. ते अनुदान घेतायत तर वाचक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी काहीतरी उपक्रम केले पाहिजे. गावात 500 लोकसंख्या आहेत, 5 तरी लोक रोज येऊन तिथं वाचले पाहिजे ना त्या वाचनालयामध्ये. त्यांनी ती जाणीव जागृती करावी, तरच अनुदान त्यांना दिलं जावं. या संदर्भानं काही एक उपाय हे झाले पाहिजे. आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी केवळ पंधरवाडा उपयोगाचा नाही, तर ह्या ज्या काही संस्था अनुदान शासनाकडून घेतात त्यांना हे नित्य नियमाचं काम असलं पाहिजे. जितके लोक येतील तितके, पण त्यांनी रोज फिरतं वाचनालय असेल, घरोघरी पुस्तक देणं असेल, एक पुस्तक नेणं आणि एक पुस्तक आणून देणं, घरपोच लेखक आपल्या भेटीला तसं ग्रंथ आपल्या भेटीला, म्हणून प्रत्येक घरी जाऊन जे जे वाचक आहेत त्यांना हा ग्रंथ घ्या, वाचा आणि परत आम्हाला दुसरा ग्रंथ वाचायला देतो असं सांगायला पाहिजे. त्याची नोंद पाहिजे. त्यामुळे तो बैमान होता कामा नये, त्यांची सही घेतली पाहिजे. तर मित्र, ही एक पद्धत आपण राबवू शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आता शाळेमध्ये एक टाइम टेबल असतो. ज्या टाइम टेबलमध्ये क्रीडाचा तास आहे, खेळाचा तास आहे, तसं आम्हाला वाचनाचा तासाचा अंतर्भाव करावा लागेल. त्या 1 तासामध्ये शिक्षकांनी आपल्या विषयामध्ये जे काही विचारवंत होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले, महापुरुष होऊन गेलेले आहेत, आपल्या विषयाच्या अनुषंगानं त्या क्षेत्रात मोठी माणसं शिखरावर गेलेली आहेत, त्यांचे चरित्र आणि आत्मचरित्र असे अवांतर ग्रंथ वाचून त्या 1 तासात घेतलं पाहिजे. काही जणांनी वाचलं पाहिजे, काही जणांनी ऐकलं पाहिजे, पण असा 1 तास आम्हाला दररोजच्या टाइम टेबलमध्ये अनिवार्य केला पाहिजे. जसं खेळाचा तास आहे, पण तो खेळाचा तास जसं होणं गरजेचं आहे, हा देखील तास होणं अतिशय गरजेचं आपण करू शकलो तर मित्र काही प्रमाणामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हायला मदत होईल. दुसरं महत्त्वाचे टाइम टेबलमध्ये ह्याचा जसा अंतर्भाव केला पाहिजे आणि ते वाचन संस्कृती विकसित करण्यासाठीचा जो 1 तास आम्ही घेतोय तो तास वर्कलोडचा भाग झाला पाहिजे. म्हणजे ते केवळ फुकट शिकवा की म्हणजे त्याच्या वर्कलोडचा भाग असला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याला आता जे काही एकूण पिरियड आहेत, समजा एका प्राध्यापकाला 16 पिरियड घ्यायचे आहेत उदाहरणार्थ, तर तो 17वा पिरियडसुद्धा त्याचा भागच असला पाहिजे. म्हणजे या 1 तास त्यांच्या वाचनाचा. या निमित्ताने आणि आम्हाला परीक्षा पद्धतीतही बदल करणं गरजेचं आहे. काय परीक्षा पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे? आम्ही परीक्षा पद्धतीमध्ये बदल करत असताना विद्यार्थ्यांच्या वर्षभरांच्या मूल्यांकन करत असताना जे प्रश्नपत्रिका सोडून घेतो आणि त्याच्यातून मार्किंग करतो आणि तसा पद्धतीचा मार्क मेमो आम्ही तयार करतो विद्यार्थ्यांना देतो. त्याच्यामध्ये त्याच्या अवांतर वाचनाचा संदर्भ कुठेच नाही. तर त्या विद्यार्थ्यांनी एकूण अवांतर पुस्तकं किती वाचले याचा काही संदर्भ येत नाही. त्यांनी ग्रंथ वाचत असतानाचे फोटो आहेत, ग्रंथ वाचत असतानाचे ग्रंथावरच्या विवेचन करणारे व्हिडिओ त्यांना बनवून घेणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकलचा एक पेपर आम्ही अशा पद्धतीने जर करून घेतलो, त्याच्यामध्ये प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी एखाद्या ग्रंथ वाचत असतानाचा व्हिडिओ तयार करणे, तो महाविद्यालयात सादर करणे, त्याचबरोबर त्यांचं त्या दररोजच्या जे टाइम टेबलचा पिरियड आहे, टाइम टेबलमध्ये जो वाचनाचा तास आहे त्याच्यामध्ये त्यांनी बसणं, किंवा मला आवडलेला ग्रंथ या विषयावर त्यांनी निबंध लिहून देणं, त्यावर्षी प्रश्नमंजुषा देणं ऑनलाईन पद्धतीनं असे का असे ना,
तर या पद्धतीनं जर आम्ही दर वर्षभरामध्ये किमान त्याला 2 ग्रंथ वाचायचा आम्ही भाग पाडू शकलो, तर या परीक्षा पद्धतीमध्येच त्याचा अंतर्भाव असला पाहिजे. आणि जी मार्किंग पद्धती आहे की अभ्यासक्रमावर आधारित फक्त त्यानं मार्क घेणं, तोच गुणवंत ठरणं, तर हे कुठेतरी ह्या मार्किंग सिस्टीममध्ये त्यांच्या अवांतर वाचनाचा कुठेतरी अंतर्भाव झाला पाहिजे. तुम्ही एकूण किती ग्रंथ वाचलेत, कोणते ग्रंथ वाचलेत, या पद्धतीनं गाव तिथे वाचनालय जसं आहे तर तिथं आम्ही म्हणतोय घर तिथं वाचनालय, घर तिथं ग्रंथपेढी हा उपक्रमसुद्धा आम्हाला सुरू करावा लागेल. आता हा उपक्रम जे आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा वाचनालय, विद्यापीठ, उच्च शिक्षण विभाग एवढंच करून चालणार नाही, तर आम्हाला सर्व खात्यामार्फत हा उपक्रम राबवणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये एक ग्रंथालय ठेवणं आणि किमान तिथला कर्मचारी 8 दिवसात 1 तास तरी किमान त्या ठिकाणी जाऊन वाचन करण्यासाठी बसणं, तशा पद्धतीचे त्याचं शूटिंग होणं CCTV कॅमेऱ्यामध्ये आवश्यक आहे. त्यांनी काय वाचलं, कोणता ग्रंथ वाचला, त्या ग्रंथाचं नाव, त्यामध्ये काय वाचलं हे सुद्धा त्यांनी 5-6 ओळीत तरी किमान लिहिले पाहिजे. या निमित्तानं पुस्तक तर बघेल त्यानं, काही वाचेल तर 1 तास 2 तास तिथं बसून. तसं त्यांना सर्वच खात्यातील लोकांना वाचनाचा जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि दरवर्षी जसं रिफ्रेशर कोर्स असतो, जसं ओरिएंटेशन कोर्स असतो, तसं वाचनाचं महत्त्व, वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी प्रयोग म्हणून दरवर्षी किमान 4 दिवसात तरी किमान वाचनासाठी शिबिरं घेतली पाहिजे. त्या ठिकाणी लोक आले पाहिजे. जसं पारायणाला लोक बसतात तशा पद्धतीने तिथं ग्रंथ वाचण्यासाठी बसले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथावरचं भाष्य तिथं त्याने ऐकलं पाहिजे. आणि या 2-3-4 दिवसामध्ये जे काही ऐकलेलं आहे, ग्रंथावर काही वाचलेलं आहे, त्यावर आधारित जर परीक्षा घेऊन त्यांना 4 दिवसानंतर सर्टिफिकेट दिलं, म्हणजे 4 दिवसाचं त्यानं शिबिराचं पूर्ण केलं. दरवर्षी जर आम्ही असं करू शकलो तर त्यानिमित्तानं ग्रंथात वाचन संस्कृती वाढायला नक्की मदत होईल. आणि ज्या काही परीक्षा आहेत, आम्ही फक्त तिथं ऑब्जेक्ट टाईप स्वरूपाच्या ज्या परीक्षा आहेत, त्या ऑब्जेक्ट टाईपच्या परीक्षेमध्ये तुम्हाला ज्या प्रदेशाच्या आहेत तिथं, जरी आता समजा नीट परीक्षा आहे, त्याच्यामध्ये काय आहे, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, म्हणजे हे जे शास्त्र फक्त, आणि त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह एवढ्यावरच आम्ही डॉक्टर बनवणार आहोत का? त्याचं भावविश्व समृद्ध करण्यासाठी, त्याच्यावर सामाजिक जाणीवेचे संस्कार करण्यासाठी, राष्ट्रीय भावनेचे संस्कार करण्यासाठी, संविधान मूल्यांचे संस्कार करण्यासाठी, मानवतावादी मूल्यांचे संस्कार करण्यासाठीचा किमान 1-2 ग्रंथ. तुम्ही डॉक्टर होताय ना, मग डॉक्टर म्हणून जे काही मोठे झालेले आहेत लोक, डॉक्टर म्हणून ज्यांनी काही एक सामाजिक योगदान दिलेलं आहे, अभय बंग असेल सारखे व्यक्तिमत्व आहेत, अशा लोकांच्या चरित्रांचा, आत्मचरित्रांचा म्हणा, या ज्या डॉक्टर म्हणून ज्यांनी नावलौकिक कमवलेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव केलेलं आहे, अशा लोकांचे चरित्र, अशा लोकांचे लेख, अशा लोकांचं जीवनपट या पोरांना वाचायला लावलं पाहिजे. इंजिनिअरिंगमध्ये असेल तर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जे काही होऊन गेले, विश्वेश्वरय्यासारखे लोक, अशा लोकांचे चरित्र त्यांना वाचायला दिलं पाहिजे. आणि त्यावर त्याच काही क्वेश्चन्स आम्हाला विचारता आले पाहिजे होते.
म्हणून तुम्हाला अभ्यासक्रमाच्या पद्धतीत केवळ एकच शास्त्र शिकून चालणार नाही, त्याचं मेंदूच विकसित करून चालणार, त्याचं हृदय विकसित झालं पाहिजे, त्याचं मनही विकसित झालं पाहिजे. या दिशेनं याही परीक्षांमध्ये, या अभ्यासक्रमामध्ये बदल होणं अतिशय गरजेचं आहे. तरच वाचन संस्कृती विकसित होऊ शकते. आणि वाचन करणाऱ्यांना, वाचन संस्कृतीमध्ये सहभागी घेणाऱ्यांचीही ना मान सन्मान, पुरस्कार आणि सन्मान सोहळ्यांचं सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे. ग्रंथ निर्मिती करणाऱ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देणं, त्यांना पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ करणं, त्यांना सोयीसुविधा काही उपलब्ध करून देता येतील का ते बघणं. या दिशेनं शासनाने जर पाऊल उचलले आणि स्वच्छ, प्रसन्न, सर्व सोयींयुक्त गाव तिथं ग्रंथालय, जसं मंदिरं स्वच्छ झाले पण वाचनालय ओसाड पडले, असले औषधं, वाचनालय ओसाड पडणं म्हणजे समाज ओसाड पडणं आहे मित्रांनो. म्हणून समाजाला प्रागतिक बनवायचं असेल, परिवर्तनवादी बनवायचं असेल, पुरोगामी बनवायचं असेल, संविधानिष्ठ बनवायचं असेल, मानवतावादी बनवायचं असेल, तर गाव तिथं ग्रंथालय, गावातली माणसं ग्रंथालयात गेली पाहिजे. या दिशेनं जर आम्ही प्रयत्न करू, ही जनचळवळ झाली पाहिजे. एक उपचाराचा भाग म्हणून वाचन पंधरवाड्याच्या ऐवजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा असे नावं बदलल्यानंतर काम बदलत नाही, तेच राहते काम. तर या दिशेनं काही प्रयत्न होऊन समाज खऱ्या अर्थानं वाचनाची गोडी असणारा, मनापासून वाचन करणारा निर्माण करावा. यासाठी शासनाने हे मी जे काही सुचवलेलं आहे त्याचा गांभीर्यानं विचार करावा. नक्कीच यामुळे नक्की काही ना काही फरक पडतो. वाचन ही समाजाची जर सवय झाली तर वाचन संस्कृती प्रगल्भ व्हायला मदत होईल. धन्यवाद. ज्यांना कोणाला वाचन चळवळीची आवड आहे, वाचन संस्कृती विकसित व्हावी वाटते, तेव्हा हे विचार समाजात पसरवण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद.